मिनिटांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवलाय आणि त्यावरच आपण चर्चा करत होतो। तीच चर्चा पुढे सुरू ठेवूया। त्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर। याशिवाय दिल्लीहून कायदेतज्ञ सिद्धार्थ शिंदे आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडेही आपल्या सोबत आहेत। ब्रेकच्या आधी सचिन अहिरच नाही तर त्या आधी सुद्धा झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः उद्धव ठाकरे असोत किंवा संजय राऊत असोत या सर्वांनीच अध्यक्षांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। काय म्हणाल? मी संजय शिरसाट तुमच्याकडनं ह्याचं उत्तर घेते। काय झालेलं आहे, यांनी प्रत्येक गोष्टीचं अपोजिट पाहिलेलं आहे। ज्या नजरेने पाहायला पाहिजे ते न पाहता दुसऱ्या नजरेने पाहिलं। माझे मित्र आहेत सचिन अहिर, सुप्रीम कोर्टाने काय तुम्हाला डायरेक्शन दिले आहेत? त्यांनी सांगितलं की विधानसभा अध्यक्षाचा तो अधिकार आहे, त्यांनी त्याची सुनावणी घ्यावी, योग्य तो निर्णय घ्यावा, तो आम्हाला पाठवा आणि जर कुणाला त्याच्यावर जर आक्षेप असेल तर त्याची सुनावणी आम्ही घेऊ। फिलिंग द ब्लँक्स कशाला म्हणतात? तुम्हाला निवडणूक आयोगाचा जो निकाल लागला त्याला कुठं स्टे दिलाय? नाही। सरकार चाललंय, त्यांना कुठं बंधनं घातलीत? नाही। विधानसभा अध्यक्षाकडे जी आता हिअरिंग झाली, फिलिंग द ब्लँक्स त्यांनी कोणते भरले? शेड्यूल 10 आम्हाला ॲप्लिकेबल आहे का? तर नाही। परंतु त्याच्यावर झालेली चर्चा, जर ते आम्हाला ॲप्लिकेबल नसेल तर व्हीपचा संदर्भ येतो कुठं? बरं, ह्यांनी जो काही व्हीप वगैरे दिला आहे तर व्हीप हा 2-3 प्रकारचा दिलेला आहे। मग कधी त्याच्यामध्ये सुद्धा यांनी काय सांगितलंय? व्हीप आमच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पाठवला होता, मेल दुसऱ्यांदा सांगितलंय आम्ही मेल केला होता, तिसऱ्यांदा सांगितलं आम्ही व्हॉट्सअपवर पाठवला होता आणि त्याच्यावरच्या सह्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत। म्हणून मुळात हे यांचं सगळं जे चुकलेलं आहे ना, एका ठिकाणी तर त्यांनी असं दाखवलं की आम्ही बैठक घेतली उद्धव साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्यामध्ये 3 मंत्र्यांनी सही केलेलीचा ठराव नक्कीच हेच आज खरं तर आपल्याला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा सांगितलं। मात्र आज महाराष्ट्राच्या समोर जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो हा आहे की याचे येणाऱ्या काळात राजकीय पडसाद काय उमटणार, हाच प्रश्न मी परत एकदा तुम्हाला विचारते। आपल्याबरोबर अभय देशपांडे आहेत। अभयजी, काय सांगाल? याचे काय परिणाम होणार? येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचं सुद्धा प्रकरण समोर आहे। नाही, निश्चितपणे जर पक्षाच्या घटनेचा त्यातील तरतुदीचा विचार विधिमंडळ पक्षाच्या फुटीबाबतही घेतला जाणार असेल तर तिथल्या मेजॉरिटीच्या संदर्भात निर्णय आहे। शिवसेनेच्या बाबतीत तो निर्णय आला होता, राष्ट्रवादीचा निर्णय अजून यायचा आहे, त्याच्यामुळे हा एक त्याच्यातला एक मूळ फरक आहे। दुसरी गोष्ट आहे की आता लोकसभा निवडणुका जवळ आहे, त्याच्यामुळे आता मला वाटतं की सर्वोच्च न्यायालयापेक्षा जनतेच्या न्यायालयाची सुनावणी कदाचित आधी होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने राजकीय त्याचे जे फायदे उचलायचे किंवा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या घटनात्मक व्यवस्थांचा गैरवापर झाला हे लोकांना कन्व्हिन्स करण्यामध्ये जर विरोधी पक्ष किंवा हे शिवसेना आणि आघाडीतले पक्ष यशस्वी ठरले तर त्याचा फायदा होईल। परंतु पॉलिटिकल बॅटलचा निर्णय येण्याआधी किंवा त्याच्यासाठी तुम्हाला लिगल बॅटलचा पुढे काही रिलीफ मिळेल अशी शक्यता आज ती दिसत नाहीये। आता मगाशी त्याचा उल्लेख झाला, त्याला सांगावं वाटतं की विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने एक अदृश्य अशी चौकट ठरवून दिली होती, डायरेक्टिव्ह दिलेले नव्हते। विधानसभा अध्यक्षांना सांगितलं होतं की मूळ राजकीय पक्ष हा प्रतोद नेमू शकतो, विधिमंडळ पक्ष नाही। त्याच वेळी सांगितलं होतं की मूळ राजकीय पक्ष त्यावेळेस कोण होता याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। मला वाटतं की त्याचाच आधी आधार घेऊन आज त्यांनी पहिले मूळ राजकीय पक्ष ठरवला, तो ठरवल्यानंतर व्हीप म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द झाली, गोगावलेची। मला वाटतं की ते जे वाक्य होतं त्या निकालपत्रांमधलं मूळ राजकीय पक्ष ठरवण्याचं, तर त्याचा निश्चितपणे या निकालपत्राचा पूर्ण आधार त्याच्यामध्ये घेतला गेलेला आहे। आता या गोष्टीवर सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेले ऑब्झर्वेशन जे आहेत ते अपील फेल झाल्यानंतर त्याच्यावर काय भूमिका येणार आणि कधी येणार त्याच्यावर सगळ्या त्या राजकीय परिणाम अवलंबून आहेत असं मला वाटतं। नक्कीच, आणि मला वाटतं हे कधी येऊ शकतं हे आपल्याला सिद्धार्थ शिंदे सांगू शकतील।
हे बघा सरिताजी, आता असं आहे की पक्ष आणि चिन्हासंबंधीची पुढची डेट आहे ती 2 फेब्रुवारी आहे. ह्याच्यात प्लीडिंग्स कंप्लीट झालेले आहेत. हे मॅटर आर्ग्युमेंटसाठी आहे, पण त्या डेटला हे हिअर केलं जाईल का नाही, त्याच्यात पुढे एखादी तारीख पडेल, त्याच्यात आर्ग्युमेंट होतील, त्याच्यात मॅटर जजमेंट रिझर्व्ह ठेवलं जाईल. याला कमीत कमी 4 ते 6 महिने लागू शकतील पक्ष आणि चिन्हासंबंधीचा निर्णय यायला. आता हा जो उद्याचं जे मॅटर आहे हे फ्रेश पेटिशन असेल उद्धव ठाकरेंची, ती ह्या पक्ष आणि चिन्हाबरोबरच्या मॅटर बरोबर टॅग होणार नाही, कारण ते मॅटर पुढे गेलेलं आहे, प्लीडिंग्स कंप्लीट झालेलं आहे. हे नवीन फ्रेश मॅटर होईल. ह्याच्यात नोटीस इश्यू होईल राहुल नार्वेकरांना आणि एकनाथ शिंदेंना. मग ते त्यांचा रिप्लाय देणार, मग परत रिजॉइंडर येईल, परत त्याच्यात आर्ग्युमेंट्स होतील. तर पक्ष आणि चिन्हासंबंधी कमीत कमी मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो की पक्ष आणि चिन्हासंबंधी कमीत कमी 4 ते 6 महिने कमीत कमी, आणि त्याच्यानंतर ह्या उद्याच्या मॅटरमध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 6 ते 8 महिने. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पण घाई केली होती राहुल नार्वेकरांना सांगण्यात की तुम्ही लवकर निर्णय घ्या, नाहीतर डिस्क्वालिफिकेशनला अर्थ राहणार नाही. आणि सुप्रीम कोर्ट ह्याच्याबद्दल निर्णय घेऊ शकत नाही. हा पूर्णपणे राहुल नार्वेकरांचा अधिकार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला नव्हता. त्यांनी काही गाईडलाईन्स दिल्या होत्या, पण त्या राहुल नार्वेकर मान्य करतीलच असं नाही, आणि आज बऱ्यापैकी त्यांनी त्या अमान्य केलेल्या आहेत. आता परत सुप्रीम कोर्टात तुम्ही जाऊ शकता. आधी कसं होतं, 1992च्या आधी असं होतं की सुप्रीम कोर्ट स्पीकरचं डिसिजन हे फायनल असायचं. किहोटो होलोहान जजमेंटनी ज्युडिशियल रिव्ह्यूचा पर्याय दिलेला आहे. आता जे कोण आज नाराज आहे ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं, पण वेळेची मर्यादा आहे हे नक्की आहे. आणि ती वेळेची मर्यादा मला नाही वाटत फॉलो केली जाईल, कारण सुप्रीम कोर्टासमोर एवढे मॅटर आहेत, ह्याला कमीत कमी 6 ते 8 महिने लागतील, आणि तोपर्यंत विधानसभा लोकसभा हे होऊन गेलेले असतील. हा निकाल आता पुस्तकी ज्ञानासाठी पुढच्या ह्याच्यासाठी, जसं बोमई जजमेंट होतं त्यावेळेस त्याचा उपयोग झाला नाही, पण पुढे ती रिफर केली गेली, त्याचाच एक असा एक अर्थ होऊ शकतो. तर आता एकनाथ शिंदेची बाजू तुर्तास तरी वरचढ आहे, कारण पक्षही त्यांच्याकडे आहे आणि अध्यक्षांचा निर्णयही त्यांच्या बाजूनीच लागलेला आहे. नक्कीच. आणि सचिन आहेर, असं दिसतं आहे की एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये निवडणुका ज्या येणारे लोकसभेपर्यंत, तर आपल्याला सिद्धार्थ शिंदे जे सांगत आहेत ते जर बघितलं तर लोकसभा तर झालीच, पण आजचा जो निकाल आहे त्याबद्दलची जर याचिका घेऊन तुम्ही कोर्टात गेलात तरी विधानसभा निवडणुकीपर्यंत सुद्धा निकाल त्यात अपेक्षित नाहीये. त्यामुळे कशी राहील पुढची वाटचाल? आमची लढाई सत्तेसाठी नाहीये, आमची लढाई तत्वासाठी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढू, संघर्ष आमचा जारी राहील. आणि एवढंच जर सर्व संबंधित लोकांना वाटते की पक्ष चिन्ह सर्व तुमच्याकडे होऊ जाऊ द्या ना, निवडणुका जाऊया जनतेच्या न्यायालयामध्ये आणि दूध का दूध पाणी का पाणी करू. माननीय जे जसं शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भोगावळींची जी निवड आहे ती अवैध ठरवली गेली, एकनाथ शिंदेची अवैध ठरवली गेली. एवढंच नाही तर अध्यक्षांना पक्षाच्या बाबतीत बोलायचा अधिकार पोचतच नाही ना. अध्यक्ष हा निवडणूक आयोग, पक्षाच्या बद्दलचा जो अधिकार आहे तो निवडणूक आयोग ठरवतील. आणि निवडणूक आयोगाला पण निकष करत असताना सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही पार्लिमेंटरीच्या आधारावरती पक्ष बघू शकत नाही. 2/3 ऑफ द मेजॉरिटी किंवा 1/3 ऑफ द मेजॉरिटी हे तुम्ही निकष पूर्ण पक्षाचा बघायला पाहिजे. आणि म्हणून या सर्व मुद्दे पण आमचे पेंडिंग आहे ना. तर मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 खंडपीठच्या विरुद्ध जाऊन आज सचिन आहेर, आज आपण जे म्हणत आहात ते आपल्याला काल मान्य होतं. काल अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानं ह्याच निकषांवर डिसाईड करायला दिलं होतं. आपले वकील तिथे आलेत, आपण आर्ग्यू केलं, आपण त्यावेळेला हा आक्षेप घेतला नाही. आज निकालानंतर मात्र सर्व आक्षेप समोर येत आहेत, असं सुद्धा एक आरोप आपल्यावर होऊ शकतो. नाही, आक्षेपाचा विषयच नाहीये. त्यांनी निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे, पण आम्हाला आमचा नैतिक अधिकार किंवा नॅचरल प्रिन्सिपल जस्टिस म्हणून घेऊन आम्हाला जे वाटते ते तर आम्हाला सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयाकडे जावं लागेल आणि म्हणावं लागेल ना. प्रश्न असा आहे की त्यांची जो स्कोपच्या बाहेर जाऊन जे त्यांनी जे केलेलं आहे, युक्तिवाद केलाय किंवा निर्णय घेतलेला आहे. आता एवढंच जर तुम्ही बघा की जे अध्यक्ष आज म्हणतायत जे अगोदरचे अध्यक्षांनी घेतलेले त्याला पण ओव्हर रूल केलेलं त्यांनी, आणि आज ते उपाध्यक्ष ज्यावेळी होते ते अध्यक्षाच्या पदावरती होते, आज त्यांच्या बरोबर ते सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की नाही करणार आहोत, तर तोही सर्व युक्तिवाद पुढच्या काळामध्ये येईलच येईल. संजय शिरसाट, येणाऱ्या काळामध्ये खरं तर सहानुभूती ही महत्वाची राहणार आहे. हा निकाल महत्वाचा आहेच, पण आज कोणीही अपात्र झालेलं नाहीये. येणाऱ्या काळात निवडणुका आहे आणि हा निकाल बघता लोक कोणाबरोबर असतील असं तुम्हाला वाटतं?
हे बघा, लोक कुणाबरोबर असतील नाही तर लोकांनी गेल्या 19च्या निवडणुकीमध्ये जो कल दिला होता तुम्ही त्याच्याकडे कधी लक्ष देणार आहात का नाही? शिवसेना भाजपच्या बरोबरीने त्यांनी दिलेला तो निकाल होता. त्यांनी आम्हाला मतदान त्या हिशोबाने केलं होतं. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेलात, हे लोक विसरतील का? आणि ह्यांना जे काही आरोप करायचे असतात ना, आरोप करताना मग आता यापूर्वी निवडणूक आयोगाने निकाल दिला. संजय शिरसाट, मी आपल्याला 1-2 मिनिटं थांबवते. अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बाहेर पडत आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया येते. निकालानंतरची पहिली प्रतिक्रिया बघूया. परत मी तुमच्याकडे येते. आपण आपलं म्हणणं पूर्ण करा. संजय शिरसाट, प्रतिक्रिया यायला वेळ आहे. आता यापूर्वी सुद्धा निवडणूक आयोगाने निकाल दिला. यांनी काय भूमिका मांडली? त्यांनी भूमिका मांडली की नाही हो, त्या निवडणूक आयोगाने 2000 कोटी रुपये खाल्ले. कसे आरोप करतात तुम्ही? आता राहुल नार्वेकरवर बी आरोप करणार आहे. उद्या जर सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी जर निकाल विरोधात दिला तर त्यांच्यावर आरोप करायला कमी करणार नाही. असं नसतं. तुम्हाला कायदेशीर लढाई कायदेशीर पद्धतीने लढा ना. तुम्ही प्रत्येकावर आरोप करणार आणि माझंच खरं कसं आहे हे सांगणं, म्हणून म्हणलं की नाचता येईना अंगण वाकडं या पद्धती नाही चालत. लोक उघड्या डोळ्यांसमोर पाहतात, लोकांना कळतं. तुम्ही सर्वच लोकांना असं इमोशनली ब्लॅकमेल करायचा जो प्रकार करताय ना, तो लोकांना आता ऍक्सेप्ट नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलाय, तो शिक्का तुमच्या कपाळावर लागलाय का नाही? तो गद्दारीचा शिक्का नाही का? शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी केलेली हा गद्दारी नाही गद्दारीचा का? शिक्का नाही मग जर का ती हा असेल, प्रश्न तुम्हाला तर लोकं विचारत आहेत कसं सचिन जबाब अहिर. देतील? नाही, सॉरी, मला विचारलं नाही. प्रश्न असा आहे की मुळात जर एवढं त्यांचा कॉन्फिडन्स लेवल जर वाढला असेल तर चला ना निवडणुकीला सामोरे जाऊया. आणि मग तुम्ही आता सांगाल की पण निवडणुकीला वेळ आहे. मग निश्चितपणे की हे आज आम्ही म्हणत नाही आहोत. ज्यावेळी जे आरोप होतात त्याला काहीतरी बेस आहे की अध्यक्ष जाऊन केंद्रामध्ये जाऊन काही नेत्यांशी भेटतात, काही वकिलांशी भेटतात, ज्यांच्यावरती आरोप आहेत त्यांच्यावर भेटतात. या सर्व गोष्टी हे काय आम्ही बोलतोय म्हणून नाही, आरोप करतो म्हणून नाही, ते लोकांसमोर दिसतंय ना. आणि लोक ठरवतील ना. आमचं तर तेच म्हणणं आहे की जर तुम्हाला या सर्व बाबतीत तुमच्या बाजूने आज आहे, तुमच्याकडे एक इंजिन नाही 2-2 इंजिन आहेत, चला जाऊया लोकांच्या समोर जाऊया. का नाही महानगरपालिकेच्या निवडणुका होतात? का जिल्हा परिषदच्या निवडणुका घेतल्या जात नाही? का नाही तुम्ही विधानसभेची हिंमत दाखवा? का करत नाही? पण या सर्व गोष्टी आहेत हे बोलण्यासाठी बोलण्यापुरतं आहे. संजय शिरसाट, यांच्याकडे किती इंजिन आहेत? यांच्याकडे एक इंजिन आहे, यांच्याकडे 2 इंजिन आहे. बरं, याच्यापूर्वी निवडणुका झाल्या, ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, काय पोझिशन आहे आपली? आता लोकशाही मानली पाहिजे. लोकशाहीच्या आज जो निकाल लागलाय ना, त्याच्यामध्ये हाच मुद्दा महत्वाचा आहे. पक्ष म्हणजे मी असं नाही, तर लोकशाहीमध्ये जे काही रचना आहे त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे, हा त्यातला अर्थ आहे. आता यांना वाटतं उद्याच निवडणूक घ्या, हे आमच्या हातात असतं. निवडणूक आयोग आहे ना त्याच्यासाठी. उद्या तुम्ही मला नाही लोकसभेचे घ्या, परवा म्हणाल विधानसभेचे घ्या. अरे घ्यायच्या तर आहेतच ना. संजयजी यांचा निवडणूक आयोगावर सुद्धा अविश्वास आज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि तो या आधी सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे. म्हणून मला वाटतं तिथनं सचिन अहिर काय बोलतात ते आपल्याला त्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं पाहिजे. मी अभय देशपांडे यांच्याकडे परत येते. अभय, तुम्ही सांगितलं सुरुवातीलाच की एकंदरीत आत्ताचा जो लढा आहे हा परसेप्शनचा लढा आहे आणि एकीकडे आपल्याला दिसते की अगदी मोदींपासून तर आत्ता शिंदेंनी जी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी घराणेशाही मोडीत काढली असं म्हटलं, तर दुसरीकडे सहानुभूतीचा सुद्धा प्रश्न आहे. आपल्याला एक नॅरेटिव्ह दोन्ही बाजू काय घेऊन जाणार आहेत जनतेत ते आजच स्पष्ट झालंय. तुम्हाला काय वाटतं, काय होईल? जनतेचा कल कसा राहील? पुढच्या काळामध्ये ही लढाई सोपी असणार नाही उद्धव ठाकरे यांच्यासाठी, एवढं तर निश्चित आहे. कारण एक आहे की 2 घटनात्मक संस्थांनी ज्या मूळ राजकीय पक्ष म्हणून शिवसेना म्हणून त्यांना मान्यता दिलेली आहे, अशा वेळेस फक्त मला वारसा हक्काने मिळालेला पक्ष म्हणून मीच तो पक्ष आहे हे कन्व्हिन्स करणं एवढं सोपं असणार नाहीये. दुसरं असं आहे की जे मॉरल आतापर्यंत आपला निर्णय आपल्या बाजूने राहील अशा भूमिकेतून काही लोक थांबलेले असतात, त्यांनाही पुढच्या काळामध्ये थांबवणं, थोपवणं
किंवा जे घर वापसीच्या प्रयत्नात असतील त्यांना परत बोलवणं हे पुढच्या काळामधलं दुसरं मोठं आव्हान असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जागा वाटपाचं असणार आहे. एवढा मोठा सेटबॅक बसल्यानंतर आघाडीतलं जागा वाटप सोपं असणार नाही. त्याच्यानंतरचं लोकसभेतली लढाई जी आहे संघर्षाची ती असणार आहे. आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा म्हणजे मला वाटतं की ते अधिक मोठं आव्हान असेल. कारण लोकसभा निवडणुकीचा प्रभाव निश्चितपणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर पण असेल त्या एकत्र झाल्या नाही तर. कारण ते आपण परिणाम 2019च्या लोकसभेनंतरही पाहिले होते. त्याच्यामुळे पुढची लढाई ही सोपी असणार नाही. आणि सहानुभूती अशी असते ना की सहानुभूती ती कामाला आली तर खूप येते, पण सतत राजकारण त्याच्यावर तुम्ही करू शकत नाही. एक मात्र सर्व राजकीय पक्षांसाठी या निकालाने एक संदेश दिलाय की तुम्हाला पक्षांतर्गत निवडणुका प्रक्रिया किंवा घटना या गोष्टी फक्त एक तांत्रिकता म्हणून नसतात, तर त्या पक्षाच्या सर्व्हायव्हल साठी सुद्धा आवश्यक असतात. त्याची मला जाणीव मला वाटतं की या 2 प्रकरणांनी महाराष्ट्रातल्या दिलेली आहे. त्याच वेळी पक्षांतर बंदी कायद्यातले लूप होल त्यातले या गोष्टीही प्रकर्षाने पुढे आलेल्या आहेत की जे आपण कायदा अधिक मजबूत करण्यासाठी मर्जर वगैरे आणलं त्याच्याही पलीकडे गोष्टी होऊ शकतात. मला वाटतं की याही गोष्टीचा एक या सगळ्या दोन्ही प्रकरणातून पुढे आले. नक्कीच अत्यंत महत्वाचे मुद्दे अभय आपण आता मांडलेत. सिद्धार्थ शिंदेकडे मी जाते. सिद्धार्थजी, आपण एक सांगितलं होतं की भरत गोगावले यांनी जर उद्या व्हिप इश्यू केला तर तो मान्य करावा लागेल सर्वच आमदारांना. पण दुसरीकडे आता 2 वेगळे पक्ष झाल्याचं सुद्धा मान्य झालेलं आहे. निवडणूक आयोगानं तसं दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं सुद्धा आता जे प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं सध्या तरी ते कार्यरत असू शकतात. त्यामुळे एकंदरीत हा व्हिप का लागू होईल ठाकरेंच्या आमदारांना? नाही, व्हिप हा लागू होणारच, कारण 2 वेगळे पक्ष झालेले नाहीयेत. शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे आहे पक्ष आणि चिन्ह. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव आणि मशाल चिन्ह हे टेम्पररी आहे. सुरुवातीला इलेक्शन कमिशननी सांगितलं होतं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडची विधानसभा निवडणूक कसबाची होईपर्यंत तुमच्याकडे राहील. इलेक्शन कमिशनचा निर्णय आल्यानंतर सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गेले. त्याच्यात सुप्रीम कोर्ट म्हणलं की तुम्हाला आम्ही स्थगिती देत नाहीये या संबंधी, पण आम्ही तुम्हाला हे पक्ष आणि हे तात्पुरतं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ही मशाल चिन्ह हे तात्पुरतं आम्ही तुम्हाला वापरण्याची मुभा देतो जोपर्यंत आमचा निर्णय येत नाही. आता तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय कधी येईल तो एखाद्या वेळेस म्हणूनच हा खरं तर प्रश्न माझ्या मनात आला. तसाच राहील. हो, त्यामुळे पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे टेम्पररी पक्ष आणि चिन्हावर आहेत. मूळ पक्ष हा आता शिवसेना आहे आणि भरत गोगावले राहुल नार्वेकरांच्या मते त्याचे व्हिप आहेत. त्यामुळे उद्या जर त्यांनी व्हिप बजावला तर जरी तो टेम्पररी पक्ष आणि चिन्ह आहे उद्धव ठाकरेंकडे, तो परमनंट नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आमदारांविरुद्ध जर त्यांनी व्हिप बजावला तर त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर व्यवस्थित नसलं तर अध्यक्षांपुढे परत भरत गोगावले जाऊन त्यांच्यासमोर अपात्रतेची कारवाई सुरू करा असं म्हणू शकतील. याचा एकच अर्थ आहे की त्यांच्यावर प्रेशर पडेल की आपल्याला जर आपली आमदारकी वाचवायची असली तर आपल्याला एकनाथ शिंदेकडे शिफ्ट व्हावंच लागेल. तर उद्या अजून ह्याच्यात काहीतरी कॉम्प्लिकेशन, हा मोठा राजकीय पडसाद असू शकतो. आमदार सेफ आहेत हे नक्की आहे. नक्कीच हा मोठा राजकीय पडसाद आहे. सचिन आहेर, नाही, मला असं वाटत नाही की जे संघर्ष गेले 18 महिन्यापासून पक्षप्रमुख करतायत आणि त्याला साथ देण्याची जी आमदारांनी केलेले आहेत अशा कितीही काही गोष्टी जरी झाल्या तरी देखील ते काही कुठे डगमगणार नाही. कारण वेगवेगळ्या पद्धतीने का होईना आपण बघितलं असेल खासदार आमदार यांना फोडण्याचा प्रयत्न किंवा दडपण आणण्याचा प्रयत्न केला. फुटणार नाहीत असं म्हणतात ते संजय शिरसाट. 100% नाही. अहो, फोटायचा प्रश्न येतो कुठं? आम्ही कुणाला फोड म्हणतोय? आम्हाला फोडण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. आम्ही विचाराची लढाई विचाराने लढतो. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन चाललोय. आम्ही कोणत्याही आमदाराला फूट असं म्हणलं नाही किंवा त्याला जाऊन कोणी साधा फोन सुद्धा केला नाही. ज्याला आमचे विचार पटताय त्यांनी आमच्याकडे यावं, ज्याला नसल पटत त्यांनी नाही यावं. आता जी लिगली प्रक्रिया आहे, जी कायदेशीर प्रक्रिया, जे वकील साहेबांनी सांगितलं, उद्याच्या याच्यामध्ये कोणता एखादा व्हीप जर भरत गोगावलेने जर बजावला तर तुम्हाला त्या बैठकीला हजर राहावं लागेल.
त्यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. जर मान्य केला नाही तर अपात्रतेची कारवाई तुमच्यावर होईल. परंतु आता नक्कीच. आणि हे त्यामुळे खरं तर ही चर्चा अशी बरीच पुढे सुरू राहू शकते. मला वाटतं सिद्धार्थ शिंदे जी काहीतरी म्हणतात ते अगदी शेवटची आपली कमेंट मी घेते, कारण वेळेची मर्यादा आहे. हां, सरिताजी, मी एक क्लॅरिफाय करू इच्छितो. आता एकनाथ शिंदे किंवा भरत गोगावले ते व्हीप बजावतील का, त्याच्यापासून सुरुवात आहे. आणि जरी तो त्यांनी बजावला आणि ह्यांनी तो जुगारला आणि तर मग ते माटर होतील, शहीद होतील जर त्यांची आमदारकी गेली तर, मग अजून सिंपती त्यांना मिळू शकते. तर एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले ही स्टेप घेतील का हे खूप पुढचं आहे. पण लॉजिकली, टेक्निकली आणि लिगली हे स्टेप ते घेऊ शकतात व्हीप नक्कीच. बजावण्याचा. उद्धव आणि ठाकरेंच्या खरंच आमदारांनी. येणाऱ्या काळात आजचा हा निकाल म्हणजे अंत नाहीये. ह्या निकालानंतरही बरंच काही आपल्याला पुढे बघायचंय असं दिसतंय. आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या काळात काय होतं ते आपण सगळेजण लक्ष ठेवून असूया. तुर्तास मात्र आपण सगळेजण आलात 0 आवरच्या या चर्चेमध्ये सामील झाला. संजय शिरसाट, सचिन आहेर, सिद्धार्थ शिंदे आणि अभय देशपांडे, आपले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.